नमस्कार मित्रांनो, आज भगवद्गीतेतील एक अतिशय सुंदर आणि जीवन बदलून टाकणारे विचार आपण पाहणार आहोत. सुख दुःखे समे कृत्वा. याचा अर्थ असा आहे, सुख आणि दुःख या दोन्हीकडे समान भावनेने पहा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात फक्त सुख आहे किंवा फक्त दुःख आहे. जीवन म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यासारखे आहे. जसं रात्रीनंतर सूर्य उगवतो तसं प्रत्येक दुःखानंतर आनंदाची पहाटे येऊ दे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक घोडा होता. एक दिवशी तो घोडा जंगलात पळून गेला. गावातील लोक म्हणाले, अरे अरे खूप वाईट झालं. शेतकरी शांतपणे म्हणाला, कोण जाणे चांगलं झालं की वाईट. काही दिवसांनी तोच घोडा आणखीन 3 रानटी घोडे परत घेऊन आला. गावातील लोक म्हणाले, वा किती भाग्यवान आहे. शेतकरी पुन्हा म्हणाला, कोण जाणे हे चांगलं झालं की वाईट. दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा त्या घोड्यावर बसताना पडला आणि त्याचा पाय मोडला. लोक म्हणाले, खूप वाईट झालं. शेतकरी पुन्हा शांत राहिला. काही दिवसांनी युद्ध सुरू झालं. गावातील सर्व तरुणांना सैन्यात भरती करण्यात आलं, पण पाय मोडल्यामुळे त्याच्या मुलाला भरती करण्यात आलं नाही आणि त्याचा जीव वाचला. या गोष्टीतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. आजची जी घटना वाईट वाटते ती उद्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकते आणि आजचं यशही कायमचं नसतं. म्हणूनच भगवद्गीता आपल्याला शिकवते, परिस्थिती बदलत राहते, पण आपलं मन स्थिर राहायला हवं. यश मिळालं म्हणून अहंकार नको आणि अपयश आले म्हणून निराशा नको. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. यानंतर पुन्हा शांत आकाश दिसतं. तसंच आपल्या आयुष्यातही प्रत्येक ठिकाणी कठीण काळ एक दिवस नक्की संपतो. म्हणून मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही घडलं तरी धैर्य सोडू नका, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश तुमची वाट पाहत असते. धन्यवाद.